गाईस किती गर्दी इथं, घंटा झाली इथंच उभे आम्ही. त्यातल्या त्यात काका आडवे घुसायले पा. पाय पा ते काका आमच्या शेवटी आले पण पुढे गेले पा तेच स्कूटीवाले. काय करायचं पहिला गेअर टाका आणि उचल गाडी डायरेक्ट, सगळं बाजूला होतात. मोडामोडी झाले. नवीन काय नसते, नवीन जुनं इथं काय नाही. गाईस आमच्या तिघा आता दुसऱ्या पेट्रोल पंपावर आलेलो आहे बघा. ही आणि ही या तिन्ही गाडी झालेल्या फुल, पण सक्षमची राहिलेली आहे त्यामुळे तो परत आहे म्हणजे फुल. काय करायला लागला सर्वजित, रोज सर्वजित. तर गाईस बघा काय झालं गाईज बघा आपल्या इथे आलेला आहे सक्षम. आम्ही पेट्रोल भरून आलो होणार, तर आता थंड प्यायची इच्छा झाली तर सक्षम काय दही ताक घेऊन आलो. आता बनवू मठ्ठा. आमच्याकडे सर्व प्रकारच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. बसायची अवस्था चुकली पण तुमची. माणसं अरे बैला ती माणसा फिरू लागला मस्त रे एकदम. सर देखो गाइस मोठे सक्षम तू बोल सक्षम. मी का बोलू, हे बघा पांडू आपला. रोहित दादा मठ्ठेवाला. जलजीरा आणायचा काय, पैसे कोणाकडे. अरे होय कोणी जाऊन जलजिरा आणलेला आहे. जलजिऱ्याचे काय बारिश क्रेडिट पूर्ण सक्षम भाऊला देण्यात येत आहे. अरे पैसे कोणाचे होते. माझे हा माझेच होते रे. आहा ते पाय पुढे घेते. त्याला वाटतं त्याला द्यायला लागलो मी. टाक चाली पाक कसं झाला सांग. हा. पब्लिकली गद्दार आहे तू. कच झाला सक्षम. एक नंबर. खराब पाण्याचं बरं आलेलं आहे. पाण्याचं हे जे बर्फ आहे ना ते डायरेक्ट फ्रीज बंद पडल्यावर जे पाणी साचते ना, त्याचं बरं नाही, पाहिजे. आमचं बंद नाही पडत, आमचं चालू असतं. जे बर्फ विगळून जे ते कोळा थोडी येते ती. जे फ्रीजात झालेलं बर्फ आहे त्याचं पाणी वितळून जे याच्यात साचते ते बर्फ आहे. फ्रीजात झालेलं बर्फ ते काय हो बना काय लागलं किती बर्फ. महाग. काळ डग बर्फ आहे ती डायरेक्ट टेस्ट येणार आहे त्यात. एकदा याला द्यायचं नाही रे. भांड पाहून घ्या गाईज, डायरेक्ट तोंडाला पाणी सुटत तुमच्या. अकबरीच्या फक्त काहीतरी मिसिंग आहे. काहीतरी मिसिंग आहे. चला उठा बरं. सर्वेच्या हाताचा मुळे मिसिंग आहे त्यात. घालू का असा हात गर 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 गर. असं कर ना असं. अरे वा. संध्याकाळी अरे बोल, काय बोलून मी अरे बोल काहीतरी. बंद करते. तोंडावर उजेड लागला पुरा. आणि मग चमका लागला ना तू. टाका चिकन टाकू त्यांनी मस्त लागते. 2 टाक 2. त्याच्यातला रस टाकतो निळा निळा. बघा गाईज फायनली आमचा मठ्ठा रेडी आहे. हे बघा हे आपले ग्लास असा मठ्ठा. तू साठी थांबेली पटकन. वागायचं इकडे उतारे पडले सगळे. किती वेळ थांबेली आम्ही. संपले 3 ग्लास. चला उठा रे, घ्या रे. एक ग्लास तुम्ही चेक केला का रे. एक नाही पिऊन पडलो बी ना आम्ही. वागायच सगळे झोपले. आता मठ्ठा घेऊन मठ्ठा झालेला. तू चेस आता समोर जाऊ ढिबऱ्या. आता ही क्लिप कट करते. मठ्ठा झाला रे बाबा. आता ही क्लिप कट काय करते. बरोबर कट करते. कट्ट होणारच. चेस नाही
प्रथमेश यायच्या आधी सुस्तावला जेवण पूर्ण नाही रे. अरे मग कार्यक्रम तुमचं कोणी येईल? उसळी नाव ना नुसतं ते माणूस. जिमला जायचं काम नाही मग तुम्हाला उसळ खायला नाही पाहिजे का रे? पण जास्त. दररोज व्हिडिओ टाकत जाईन रे तू. का रे? आहे सर. पागल आहे तू. हाऊ टू जोश. यस. काल मला आया सर म्हणते हा. ते म्हटलं हाऊ टू जोश. शांतच. त्या समजलंच नाही ते. म्हटलं तू आय सर पण म्हटलं असंच बोललो म्हणे. ते म्हटलं बाई जाऊ मला वाटलं युरी बिरी पिक्चर पाहिला असेल म्हणून यांना माहित असेल. उरी नाही उरी येते उरी. काही असो ते तू काय बोललाय ना? आणि ते बोललो आय सर. मी काहीतरी बोललो होतो त्याला. मग ते आय सर बोललो नंतर मी म्हटलं हाऊ टू जोश. मग ते शांतच. म्हटलं आम्ही शांतच नाही. त्याला आजच्या मठ्ठीची आठवण आणि येईल मग काल सांगितलं तर हुद्दू जोश म्हणलं यस सर म्हणायचं. ते आज यस सर बोलला. डुकराच्या मांसापासून बनेल राहते त्याच्या तोंडात पा काय सिंगम डुकराच्या मांसापासून बनेल राहते मम्मी ते मागे एक बातमी आली होती रणबीरला कोण मत काय करायला आदिवासी होऊन जायचं पहिली सांगायचं. किचन दाखवून आपलं महागाचं किचन डायरेक्ट कितीच आहे एलियन तू काय आल्यावर मग आता पाय लागली नाही लावलाय ना. पाय घातला हात नसतो पाय घातला मात्र म्हणतात रॉंग नंबर. आता मी आलो जिमला. हे बघा प्रथमेश दादा पण आहे, सक्षम पण आहे, हे रूपम पण आहे. हे उचल टाइमपास नाही तर आता मारू. ते बघा आमचे ट्रेनर मोठेवाले ॲक्च्युली एक नंबर. तर आता थोडी जिम मारू. बघा हे सक्षम भाऊची वारी आहे. बघू शकता आपला भाऊ सर्वजित पांडव हा पण बॅक मारतोय आणि ते पण 30 किलो. बघू शकता हे बघा सक्षम भाऊ. मित्रांनो 40 वरून डायरेक्ट 45. आता आपले सर्वजित भाऊ हे बघा भाऊचा माहोल डायरेक्ट 60. आता पहा एकदम खतरनाक वातीगून दाखवतो. ये बात काहीच. आता भाऊ आपला 70 किलोची डेड लिफ्टिंग उचलणार आहे. पहा आता 70 किलो. लगेच सोडून लगेच तर फायनली सक्षम उचलं ते 70 किलो.